सासवडमधील अजून एक महादेवाचे प्रसिद्ध मंदिर म्हणजेच चांगावटेश्वर। आपण काही दिवसांपूर्वी सासवडचे संगमेश्वर हे मंदिर पाहिले। ह्या दोन्ही मंदिरांची रचना किंवा बांधणी थोडीफार एकसारखी दिसते। सासवड एसटी स्थानकापासून साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर सासवड कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परिसरात चांगावटेश्वर मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर प्रशस्त पार्किंगची सोय केलेली आहे। मुख्य दरवाजातून काही पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला हे प्राचीन सुंदर मंदिर दिसते। ही आहे चांगावटेश्वर महादेवाची पिंड। मंदिरासमोर नंदी सुरेख कोरलेला आहे। हे सुंदर असे मंदिर अप्रतिम नक्षीकाम, एक नक्षी अगदी काळ्या पाषाणात कोरलेली आहे। मंदिराच्या खांबांवर पक्ष्यांची आणि प्राण्यांची शिल्पे आपल्याला कोरलेली दिसतात। मंदिर परिसरात भव्य आणि सुरेख दीपमाळा आहे। मंदिराचा सुंदर असा कळस मंदिराच्या भिंतींवर फार सुंदर कलाकुसर दिसते। हे मंदिर तुम्हाला बऱ्यापैकी सिनेमा आणि प्री वेडिंगच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, कारण ह्या ठिकाणी साधारण 500 रुपयांची पावती बनवून शूटिंगची परवानगी मिळते। श्री चांगावटेश्वर हे मंदिर भगवान शिवशंकरांना समर्पित आहे। या मंदिराची स्थापना ही श्री चांगदेव महाराज यांनी केली। या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की श्री चांगदेव महाराज हे हट्टयोगी होते। ते शिवशंकराचे निस्सीम भक्त होते। त्याची नित्यसेवा करण्यासाठी शिष्यगण नवीन शिवलिंग बनवत असत। असेच एक शिवलिंग एका काळ्या दगडात दिसून आले। ते सर्वार्थाने स्वयंभू असल्याने चांगदेव महाराजांनी त्याचे मंदिर बांधले आणि त्याची नित्य उपासना सुरू केली। या मंदिराचा जीर्णोद्धार सरदार अंबाजी पंत पुरंदरे यांनी 1700व्या शतकात केला। सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे। तर मित्रांनो, कसे वाटले हे चांगावटेश्वर मंदिर? व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद। हर हर महादेव।